माहिती काय आता प्लॅन मध्ये मैगी मॅगी 2 मिनट में। तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये। आणि हा आजचा ब्लॉग होणार आहे वेलकम बैक टू अनदर वीडियो। आज के वीडियो में हम करने वाले हैं बहुत बड़ा काम मतलब इसके मम्मी को बना के देने वाले हैं हम लोग अभी चाय। उसके बाद त्याच्यानंतर बनवून घेणार आहे मित्रांनो नाश्ता। मास तर मित्रांनो, मी घेतला एक नवीन चॅलेंज आता, कारण की मला बनवायचा आता शिरा, ते पण तुपामध्ये, ते पण आमच्या मॅडमसाठी। तर हा चॅलेंज आम्ही दोघं मिळून खतम करणार आहे। आता बघूया तो कसा बनेल, काय बनेल, पण ट्राय करूया, चांगला बनवून खाऊ घालण्याचा प्रयत्न करूया या आमच्या मॅडमला। तर चला बघूया शिरा कसा बनवता येईल। तर मित्रांनो, आता घेतला आपण एकदम मऊ खुसखुशीत शिरा म्हणजे रवा। आता याला बनवूया, त्याच्यासाठी घेतली आपण 1 वाटी साखर आणि त्याच्यानंतर आहे ताजं गावचं घी, तूप। तर आपण याला बनवूया, बघूया कसं बनेल। चला सुरू करूया। तर मित्रांनो, आता पेटूया आपण मस्तपैकी एकदम गॅस आपण पेटवलेला आहे। त्याच्यावरती ठेवलाय पॅन, थोडा पीछे जाओ कॅमेरामॅन। त्याच्यावरती ठेवलाय आपण पॅन, ठीक आहे। तो थोडं पॅनला गरम होऊ देऊया। पॅन गरम झालेला आहे, त्याच्यानंतर आपण शिरा, इकडे दाखव कॅमेरामॅन, हे बघा मस्तपैकी असा शिरा टाकायचा त्याच्यावरती, थोडं त्याला रोस्टेड करून घ्यायचा आहे। कॅमेरामॅन थोडा पीछे जाओ, बघा मस्तपैकी रोस्टेड, थोडा आगे आओ, थोडा आमचा कॅमेरामॅन नवीन आहे, थोडा याला रोस्टेड करून घेऊया, ठीक आहे, छानपैकी। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता झालंय आपलं, रव्याला रोस्ट करून घेतलाय आपण। त्याच्यानंतर घेऊया मस्तपैकी शुद्ध गावचं घी, त्याला तूप म्हणतात, तूप का घी, तूपच, हा सॉरी। त्याच्यानंतर मस्तपैकी 2 स्पून मस्तपैकी टाकून घेऊया, मस्त बघा, 1 नंबर, मस्त 2 चम्मच आपण टाकून घेतलेलं आहे शुद्ध घी। कैमरामैन थोड़ा और चाहिए बोलते हैं मैडम, थोड़ा और दे दो थोड़ा। ओके ओके कैमरामैन थोड़ा पीछे जाओ, अभी इसको बहुत, इसके अंदर बहुत काम होने वाला है। अभी त्यानंतर तूप टाकून घेतलं मित्रांनो आपण छानपैकी। घीला घीच्या जागेवर ठेवून देऊया। त्याच्यानंतर मस्त साखर टाकूया त्याच्यामध्ये, त्याला साखर पण आपण टाकून घेतलेली आहे छानपैकी। आता थोडं याला थोडं एकदम हे करून घेऊया, साधा सिंपल आहे, जास्त काही तामझामवाला नाही आहे, कारण की तामझामवाला असला ना तो जास्त उशीर लागतो, वो अपने बस का काम नहीं है, सस्ते वाला काम है ये, तो सस्ते में होना चाहिए। तर चला मित्रांनो, आपला रवा झालेला आहे, ओके, जरा बघू शकता एकदम कसा घवघवीत बनवलेला आहे, एकदम रस्ते का माल सस्ते में, कमी याच्यात कमी फास्ट काम, कमी खर्चातलंच काम आहे। तर बघू शकता मित्रांनो कसं बनवलं एकदम सुंदरपैकी। आता थोडं याला सिमवरती थोडं ठेवूया आणि हे 5 मिनिटानंतर त्याला देऊन टाकूया। बघा इकडे बघा, आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी सॉरी माझ्या चॅनलवरती येऊ नका। तर बघू शकता मित्रांनो, आता आम्ही दिलाय आमच्या मॅडमला एकदम शिरा बनवून। शिरा कसा झाला, एकदम परफेक्ट शिरा बनवलेला आहे, पहिल्यांदा बनवला आहे। चलो अप्रतिम। तर बघू शकता मित्रांनो, आता हे जयसाठी एकदम हेल्दी मील बनते, आणि आमच्यासाठी काय माहिती काय आता प्लॅन मध्ये मॅगी 2 मिनट में, बघा 2 मिनट में तयार होने वाली मॅगी। तर मित्रांनो, हे असं असतं आमच्या घरी, कधी मॅगी तर कधी खिचडी, जनता इसका जवाब मांगेगी। हे बघा सोयाबीन भेल,
सोयाबीन भेल बन गई भाई. हे अशा प्रकारे मित्रांनो सोयाबीन भेल बनते आमच्या घरामध्ये. होऊ शकतं याच्यामध्ये काय काय आहे, टमाटर, सोयाबीन, गाजर, शेजवान. आणि हे खाणार आहेत. खाणारे एकदम जास्त आमच्या घरातले स्पेशल गेस्ट आहेत ते. हे लो केचप चाहिए तुमको, कांडी. ये देखो टमाटर केचप. जिसे बोलते ना हाय प्रोटीन डाइट. बघा मित्रांनो असे हाय प्रोटीन. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे मॅगी घेतलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही सर्व कापून साहित्य घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला या मोठ्या कढईमध्ये 4ही मॅगा एकत्र बनवायच्या आहेत. आणि इकडे आमची मॅडम आम्हाला, आता बरंच झालं ना ते ब्लॉग बनवता बनवता तुम्ही हा स्वयंपाक बनवून घ्या. हे असं झालं मित्रांनो, तुम्हाला दाखवण्यासाठी हे असे कुटाने कामं करावं लागतात. नाही तर गप्प बसून आता मॅगी खाल्ली असती. पण चला याच माझं काम सोपं होतंय ना. हां, तर चला मॅगी बनवायला सुरुवात करूया. आणि तुम्ही बघत राहा. चॉप तर करून घेतलंय. थोडं कांदा कसं जरा तिखट आहे म्हणून मॅडमने कट केला आहे, बाकीचा मीच कट केलेला आहे. आणि इकडे पण बघू शकता आता खाल्ल्यानंतर थोडं हे बघा हे असा राडा पडतो. हा राडा पण उचलायचा आहे आपल्याला, कारण की इकडे आमच्या घरात ना काम कम राडा जास्त होतो. तर बघत राहा, फटाफट तयार करून घेऊया आणि जेवायला बसूया. चला. माझ्याकडं तड 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 करतोय. चला सुरुवात केलेली आहे आपण. कांदा, टमाटे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता हे सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचं तेल आहे ना जरा उडतं म्हणून ते जरा आमच्या मॅडमच त्याला बॉईल करून घेत आहेत. बघू शकता मित्रांनो अशी झणझणीत मॅगी बनवलेली आहे आपण. कॅमेरामॅन पिछे जाओ. बघू शकता अशी झणझणीत मॅगी बनवली आहे आणि एकदम गरमागरम. चला मॅगी खायला या, तयार व्हा तुम्ही. आणि चला आता मॅगी सगळ्यांना वाढूया आणि आपणही खाऊया. तर मित्रांनो 15 मिनिटाच्या मेहनतीने आता आपल्याला मेहनतीचं फळ मिळालेलं आहे. बघू शकता तुम्ही कशी एकदम चमचमीत मॅगी बनवलेली आहे. आणि आरवला पण दिलेली आहे इकडे. आणि जय पण बसलेला आहे इकडे. आणि आमच्या मॅडम पण घेऊन आल्यात. चला आता मॅगी करूया फिनिश, कारण की खूप किचनकडे उभं राहून खूप हालत खराब होते माणसाची, हे आता कळालं. आणि मस्तपैकी आता गरम जाम झाला. आता एसीची मजा घेऊया आणि मॅगी फिनिश करूया आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.